नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या जबरदस्त भागात आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता जी भिताडी गौरी असते ना, आता त्या गौरीने मोठी हिंमत दाखवत आता अन्नपूर्णा निवासची मालकीन होण्याचं ठरवलेलं असतं. तर आता जी सतत कामिनी आणि रागिनीचं नावसुद्धा काढलं तर भीत होती, ती मात्र आता चक्क असं काय झालं आहे की अन्नपूर्णा निवासची मालकीन बनणार आहे. खरंच हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. इकडे मात्र आता गौरी देवी आईच्या मंदिरात जाते आणि देवी आईचं दर्शन घेते. त्यानंतर आता ती स्वतःशीच ठरवते की अगं काय करते तू, एक भित्री बाई बनून राहते. तिला अगोदर ती काय होती आणि कशी ती एक हिंमतवान स्त्री होती तिला आठवते. पण एक तिचं दुसरं मन तिला सांगते की अगं गौरी, तू काय होती आणि राजनने तुझा शूरपणा पाहूनच तुझ्या प्रेमात पडला होता आणि ही फक्त कामिनी आणि रागिनीमुळे तू भित्री गौरी बनली. खरंच तुझं कसं करावं. आता मात्र जी शूर गौरी लग्नापूर्वी होती, जिचं शूरपण पाहून राजन तिच्या प्रेमात पडला होता, हे सर्व तिला आठवते. आता ती देवी आईला पुन्हा नमस्कार करते आणि बोलते की देवी आई, काहीही झालं तरी मी 18 वर्ष झाली माझ्या कमळीसाठी फक्त राजनपासून दूर झाले गं. पण आता वाद झालं. आता मला हे सत्य माझ्या राजनला सांगायचं आहे. काहीही झालं तरी त्याला भेटून त्याची मुलगी कोण आहे ते सांगायचं आहे. आता मात्र त्या कामिनीच्या आणि रागिनीच्या जिदीवर मला अन्नपूर्णा निवासची मालकीन बनून स्वतः आता त्या घरावर मात्र माझा हक्क मागायचा आहे. त्यावर मात्र आता लगेच आता ती राजनचा शोध घेण्यासाठी जाते. तेव्हा आता तिला वाटते की जोपर्यंत हे सत्य राजनला सांगत नाही आणि तिच्या मुलीचा शोध जोपर्यंत लागत नाही, ती मात्र त्या घरात जायचं ठरवत नाही. तेव्हा मात्र आता ती लगेच घराच्या बाहेर, आता अन्नपूर्णा निवासच्या बाहेर लगेच लपून छपून राजन कधी बाहेर जाण्यासाठी निघते याची वाट बघते. तर आता तेवढ्यातच तिथून राजनची गाडी आणि राजन गाडी चालवताना जाताना तिला दिसते. तर आता लगेच ती रिक्षा पकडते आणि रिक्षात राजनचा पाठलाग करते. तर राजन आता त्याच्या ऑफिसमध्ये जाताना तिला दिसते. तर लगेच तीसुद्धा त्याची गाडी जिथं थांबते तिथं रिक्षा थांबवते आणि रिक्षा थांबवल्यावरती लगेच बाहेर येते. तेव्हा मात्र आता गाडीच्या मागून राजन त्याचं गाडीतून एक बॅग बाहेर घेण्यासाठी पुन्हा गाडीत जातो. तेव्हा मात्र आता लगेच राजन असा आवाज मोठ्या शूरतेने आता इकडे गौरी त्याला देते. तेव्हा मात्र आता राजनला वाटते की त्याला गौरीचा भात झालेला आहे. तर आता पुन्हा गौरी त्याला राजन असा आवाज देतो. तेव्हा मात्र आता राजनच्या लक्षात आलेलं असतं की त्याला कसलाही भात झालेला नाही आहे, हा त्याच्या बायकोचा गौरीचा आवाज आहे. तेव्हा मात्र राजन इकडे तिकडे बघते. तर गाडी मागून चक्क आता गौरी त्याच्यासमोर येते. तर राजनच्या हातात असलेली बॅग आता खाली पडते आणि राजन चक्क धावत गौरीकडे जाते आणि कसलाही विचार न करता 18 वर्षापासून दूर असलेलं प्रेम आता एकमेकांना मिठी मारते. आता नवरा बायकोची भेट 18 वर्षापासून आता झालेली असते. तर राजन आता मात्र भान विसरून आता गौरीला काहीही प्रश्न न विचारता तिचा हात हातात घेतो आणि बोलतो, गौरी कुठं होतीस गं तू आणि माझी मुलगी कुठं आहे सांग ना. अगं या बापाचं काळीच 18 वर्ष झालं, प्रत्येक क्षण मुलीला भेटण्यासाठी तडफडतंय गं. पण आता तू मला भेटली, मी तुला काहीही विचारत नाही की तू 18 वर्षापूर्वी माझा सुखाचा संसार का सोडून गेली. कारण मला माहिती आहे माझी गौरी कधीही चुकणार नाही, तिचा निर्णय योग्यच असणार. फक्त मला एवढं सांग, माझी मुलगी कुठं आहे. आणि आई तुला माहिती आहे का गं गौरी, आईने नाम जप केला त्यानंतरच खरा हा खूप मोठा चमत्कार मिळाला आपल्याला. आपण लगेच आईकडे जाऊ आणि माझ्या मुलीला घेऊन घरी आपण अन्नपूर्णा निवासमध्ये जाऊ. त्यावर गौरी बोलते, राजन थांबा, थोडं आपण गाडीमध्ये बसू का, कारण मला इथं खूप भीती वाटते. तेव्हा राजन बोलतो, गौरी काय बोलते तू, तुझ्या नवऱ्यासोबत आहे आणि कसली भीती गं. तेव्हा मात्र आता तुमच्या आत्याची म्हटल्यावर राजन थोडा चकित होऊन जाते. कारण आता त्याला माहिती तर असतं की कामिनी कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे, पण ती या स्तराला जाईन हे राजनला कल्पनासुद्धा नसते. तेव्हा आता राजन लगेच गाडीत बसते आणि गाडीचे काचं बंद करते. त्यावर आता बोलते, गौरी बोल ना, काय बोलायचं आहे आणि अगोदर आपण नंतर बोलू ना गं, अगोदर सांग ना माझी मुलगी कुठं आहे.
तेव्हा मात्र आता लगेच राजनला ती सांगते की फोटो काढते आता पर्समधला, तो म्हणजे कमळीचा. त्या राजन बोलतो, ही तर कमळी आहे. गौरी सांग ना, खरंच ही मुलगी आहे का? माझी मुलगी आहे का गं? आता कमळीचा फोटो घेते आणि त्या फोटोलाच राजन मिठी मारते. त्यावर आता गौरी बोलते, हो राजन, ही तुमची मुलगी आहे. आणि आता मी तुम्हाला हे सत्य सांगितलं कारण मला बापापासून तिच्या मुलीला आणि मुलीपासून तिच्या बापाला दूर ठेवायचं नसतं. आता मात्र तू आत्याचं काय सांगणार होती सांग ना. तेव्हा लगेच आता गौरी बोलते की 18 वर्षापूर्वी आपल्या दोघांचा संसार तुटण्याचं कारण फक्त तुमची आत्या आहे. रागिणीचं आणि तुमचं लग्न व्हावं यासाठी आत्याने माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे. आणि आतासुद्धा तिला माहिती पडलेलं नाही की कमळीच आपली मुलगी आहे. पण जेव्हा तिला माहिती पडणार की कमळी आपली मुलगी आहे तर ती तुमच्या आणि माझ्या मुलीला जीव घेण्याचा प्रयत्न करणार. म्हणूनच मी 18 वर्ष झाले, तुम्ही मला सिद्धटेकला आल्यावर दिसलेसुद्धा, पण मी कधी हिंमत नाही केली राजन तुमच्यासमोर येण्याची. आता मात्र खूप हिमतीने मी तुमच्यासमोर आलेली आहे. आता ह्या तुमच्या मुलीचं रक्षण करणं तुमच्या हाती आहे राजन, कारण 18 वर्ष झाले सतत तुमच्या आत्यापासून मी हिचं रक्षण केलं. आता तुम्ही मला वचन द्या की काहीही झालं तरी तुम्ही मला आणि माझ्या मुलीचं रक्षण करणार. तेव्हा मात्र आता लगेच गौरीचा हात हातात घेते आणि बोलते की मी तुला वचन देते, देवी आईच्या शपथ न गौरी, मी आता माझ्या मुलीला त्या कामिनीची आणि रागिणीची एक नजरसुद्धा हिच्यावर पडू देणार नाही. तू आताच्या आता माझ्या घरी चाल. त्यावर आता लगेच आपण पहिले हॉस्टेलवर जाऊ आणि माझ्या मुलीला घेऊन येऊ. त्यावर आता लगेच गौरी बोलते, म्हणजे राजन तुम्ही कमळीला ओळखता का? त्या राजन बोलते, हो अगं, ही आपल्या अन्नपूर्णा कॉलेजवरतीच आहे. त्यावर आता लगेच गौरीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि दोघीसुद्धा कमळीला भेटण्यासाठी हॉस्टेलवर जातात. तर कमळी आता लगेच हॉस्टेलचा दरवाजा उघडते. तेव्हा तिला गौरी दिसते. आता गौरीला किती दिवसांनी आई भेटल्यामुळे आता कसलाही विचार न करता लगेच मिठी मारते. तेव्हा आता ती बोलते, राजन काका तुम्ही आणि आईला घेऊन कसे का आले? म्हणजे मला काही कळतच नाही की तुम्ही आईला इथं कसं आणलं. त्यावर आता गौरी बोलते, बाळा कमळी, हे तुझे काका नाही आहे, हे तुझे वडील आहे आणि हे सत्य सांगण्यासाठीच आम्ही दोघं इथं आलेले आहे. तेव्हा मात्र एका क्षणासाठी आता कमळी चकित होऊन जाते आणि बोलते, आई काय बोलत आहेस? त्यावर आता गौरी बोलते, हो बाळा. तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा आणि राजन त्यांच्या मोठ्या मुलीला शोधण्यासाठी काय काय केलेलं असतं हे प्रत्येक क्षण आता कमळीला माहिती असतं. म्हणून आता ती काहीही प्रश्न न विचारता आपल्या आईवडिलांना दोघांना मिठी मारते आणि आता लगेच निगीसुद्धा त्या दोघांना मिठी मारते. तर आता मात्र हे त्रिकोणी कुटुंब एकत्र आलेलं आहे प्रेक्षकांनो. खरंच अन्नपूर्णाला जेव्हा माहिती पडणार की तिला नेहमी वाटायचं की कमळीसारखीच तिची नात असावं, तर असावी नाही तर तीच तिची नात आहे, तेव्हा मात्र अन्नपूर्णाचा खुशीचा पाराच नसणार आहे. मात्र आता रागिणी आणि कामिनीचा कसा धुवा हे शूरगौरी आणि राजन मिळून उडवणार आहे. खरंच पाहणं प्रेक्षकांनो रंजक आहे. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.